मुंबईच्या वरळीमध्ये बीजेपीचा जनाक्रोश. महिला पदयात्रेदरम्यान अचानक मोठा तणाव निर्माण झाला. एक सामान्य मुंबईकर महिला थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर पोहोचली आणि रागात म्हणाली, गेट आउट ऑफ हिअर. मोर्चे मैदानात करा, रस्त्यावर नाही. आणि काही क्षणातच हा प्रसंग व्हायरल झाला आणि राज्यभरात मोठा पॉलिटिक डिबेट सुरू झाला. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया. ही घटना मुंबईतील वरळी परिसरात घडली, जिथे जांभुरी मैदान ते NSCI डोम या ठिकाणी बीजेपीची जन आक्रोश महिला पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम मैदानात सुरू असला तरी परिसरात प्रचंड गर्दी, बॅरिकेड्स आणि ट्रॅफिकमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास जाणवत होता. याच दरम्यान एक महिला जॉगिंग साठी बाहेर पडली होती, पण ती ट्रॅफिक मध्ये अडकली. तासभर अडकल्यानंतर तिचा राग अनावर झाला. ती थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी गेली आणि मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार सुनावलं, गेट आउट ऑफ हिअर. मोर्चे मैदानात करा, रस्त्यावर नाही. सामान्य लोकांना त्रास का देता? यामुळे काही क्षण तणावपूर्ण झालं. घटनेच्या वेळी पोलीस तिथेच उपस्थित होते. त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि महिलेला बाजूला जाण्यास सांगितलं. मात्र ती महिला स्पष्टपणे म्हणाली, मला कोणाशीही बोलायचं नाही. या घटनेनंतर सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या घटनेवर ट्विट करत आपापली भूमिका मांडली. काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ त्यांनी आरोप केला की भाजप महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करत आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल केली जात आहे. महिलांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरलं जात आहे. त्यांनी म्हटलं की भाजप खोटं नॅरेटिव्ह पसरत आहे आणि या घटनेतून भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की भाजपच्या महिला आघाडीला वाटतं की घोषणाबाजीने समस्या सुटतात, पण प्रत्यक्षात सामान्य महिलेचा एक आवाज त्यांच्या सगळ्या घोषणांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सवर टीका केली. कॅमेऱ्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं जातं, पण वास्तव वेगळं असतं. त्यांनी स्पष्ट केलं की रस्ते अडवून मोर्चे काढणं ही चुकीची पद्धत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं की एक सामान्य महिलेने भाजपला इव्हेंट शो उघड पाडला. त्यांनी तिचा खरी नारी शक्ती म्हटलं. त्यांनी लिहिलं की हजारोंपेक्षा भारी एक नारी. त्यांनी चिंता व्यक्त केली की या महिलेवर दबाव आणला जाऊ शकतो. या घटनेनंतर सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रिया उपटल्यात आणि त्याच वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या कार्यक्रमाला जन आक्रोश महिला पदयात्रा म्हटलं. त्यांनी सांगितलं की महिला सक्षमीकरण आरक्षण ही काळाची गरज आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका केली की त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमचा विरोध केला. त्यांच्या मते हा कार्यक्रम म्हणजे महिलांना सन्मानासाठी आणि हक्कासाठी उभं राहिलेलं जनांदोलन आहे आणि या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. तुमचं मत काय? ही महिला योग्य होती की मोर्चे योग्य होते? खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी वन विजन मीडियाला लाईक, सबस्क्राईब करा.